रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 44,000 हेक्टरवर भात पेरणी सुरू झाली असतानाच युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवतोय। जिल्ह्याला 6,500 मेट्रिक टन युरियाची गरज असताना आतापर्यंत फक्त 4,000 मेट्रिक टन खत उपलब्ध झालेलं आहे। ही टंचाई दूर करण्यासाठी कृषी विभागानं 650 टन बफर स्टॉकपैकी 560 टन खताचं वितरण केलेलं असून आता फक्त 90 टन साठा शिल्लक राहिलाय। जून अखेरीस किंवा मग 1 जुलैपर्यंत नवीन साठा येणार असून शेतकऱ्यांनी सध्या सुफला आणि इतर खतांचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने आगमन केल्यानंतर शेतीच्या कामांना जोर आलेला आहे, परंतु जो खतांचा पुरवठा आहे तो कुठेतरी या खतांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा जाणवतोय। जवळपास पाहिलं तर 6,500 या ठिकाणी मेट्रिक टन हा पुरवठा पाहिजे असतो, परंतु 4,500 मेट्रिक टन एवढा पुरवठा हा झालेला आहे। कुठेतरी हा तुटवडा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील कुठेतरी उदासीनता निर्माण झालेली आहे। शेतीच्या हंगामातच ऐन हंगामातच या ठिकाणी आपण पाहिलं तर या तुटवड्यामुळे शेतकरी असेल किंवा जे पुरवठादार असतील ते देखील बेजार झालेले आहे। असे देखील आपल्यासोबत या ठिकाणी खतांचा पुरवठा करणारे विक्रेते आपल्यासोबत आहेत। दादा, तुम्ही या ठिकाणी ही खतांची विक्री करताय, पुरवठा कुठेतरी कमी झालाय, काय एकंदरीत सध्याची परिस्थिती? निम्मा पण पुरवठा झालेला नाही अजून, सीझन संपत आला तरी। आता जून संपला, दरवर्षी एप्रिल मे पासून खत येतं, फक्त महाजनचा पुरवठा चांगला झाला आत्तापर्यंत। ज्वारीन थोडाफार केला आहे। RCF काय दरवर्षी 7-8 रेक होतात, त्यातल्या अजून 3 किंवा 4च झालेले आहेत रेक। आणि वितरण व्यवस्था पण त्यांची चांगली नाही, गावागावातून अजून युरिया मिळत नाही आहे। लोक तिकडून गाड्या करून इथे येत आहेत आणि आम्ही त्यांना देऊ पण शकत नाही, अशी परिस्थिती आहे। तर गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत होण्याची काळजी घ्यावी। असेच काही शेतकरी आपल्यासोबत आहेत जे ग्रामीण भागातून आलेले आहेत। दादा, सकाळपासून आलात, पुरवठा कुठेतरी कमी आहे, शेतीचा हंगाम चालू आहे, काय परिस्थिती? परिस्थिती अशी म्हणजे की जे खत शेतकऱ्यांना म्हणजे आता जे पाहिजे शेतीसाठी ते खत दुकानदारांकडे गेलं तर तिथे ते उपलब्ध नसल्यामुळे ते दुकानदार तरी शेतकऱ्यांना देणार कुठून? म्हणजे काय करायचं, पुढे शेतीची कामं कशी करायची शेतकऱ्यांनी? खतच नसेल तर मग ते करणार तरी काय? राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।